साकेत एक मिनिट मला सांग, हा ड्रेस कसा दिसतोय? मी गोपाळजींकडून स्टिच करून घेतलाय. काय टॅलेंटेड आहेत ना ते. साकेत, अरे बोल काहीतरी, तुझ्याशी बोलते. सांग ना, कसा दिसतोय हा ड्रेस? छान दिसतेस. गोपाळजींची कमाल आहे सगळी. खरंच खूप मन लावून शिवलाय त्यांनी हा ड्रेस. खूप कमाल फिटिंग बसली आहे मला. गोपाळजी एक मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. अरे तुला एक सांगू, तुला तो जितका माणूस प्रामाणिक वाटतोय ना तितका तो प्रामाणिक नाहीये. म्हणजे असं का बोलतोयस? साकेत, अरे गोपाळजी खरंच मनाने फार चांगले. म्हणजे बघ ना, ते समजूतदार आहेत, ते लोकांची मदत करतात, प्रत्येकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. अगं ते फक्त वरवरचं दाखवायला जगाला, नकली. साकेत, गोपाळजींनी काही वाईट केलंय का तुझं? माझं काय वाईट करणार तू? मग तुला सांगू, आता मी जेव्हा इथे आलो ना तेव्हा तो गोपाळ तुला स्टेअर करत होता. ते खूप वाईट नजरेने. मी पाहिलं, त्याने मला बघितलं, गोंधळला, मी निघून गेला. नशीब आज मी इथे वेळेवर पोहोचलो म्हणून मला दिसलं तरी. अगं होऊ नोस त्याच्या मनात तुझ्याबद्दल काय इंटेन्शन आहे. साकेत, बोलू नको पुढे याच्या. मी काय रे, वेडबीड लागलंय का तुला? काही काय बरळतोयस तू ना? कधी कधी दादासारखं वागतोस साकेत. माझ्या आसपास येणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीवर डाऊट येतो रे तुम्हाला. आर्या प्लीज समजायचा प्रयत्न कर. अगं मी जे बघितलं ना मी ते तुला सांगतोय. पण प्रत्येक वेळी आपण जे बघतो तसंच असतं असं नसतं ना. माणसाचे डोळे सुद्धा माणसाला दगा देतात. ह्याला म्हणतात विश्वास. मला माझ्यावर विश्वास ठेवणारी माणसं खूप आवडतात. म्हणजे विश्वासघात करायला खूप मजा येते. जी व्यक्ती मेजरमेंट घेताना गावातल्या कुठल्या स्त्रीला साधा स्पर्श होऊ देत नाही, प्रत्येक स्त्रीकडे एवढ्या आदराने बघतात, ती व्यक्ती असं चीप काम करेल असं खरंच वाटतं का तुला? मग मी जे बघितलं ना ते मी तुला सांगतोय. साकेत प्लीज, पकड हा चहा, गरम आहे, पकड. नाही, दादासारखं वागणं बंद कर. किती संशय घ्याल रे. आणि मला नको बोलायला, ये चहा घेऊया.